जग पाहतो ते आपल्या डोळ्यांमुळे आणि आंधळी व्यक्ती जग पाहते ते तिच्या कल्पनेतून. पण अंधांना डोळे मिळाले तर या संकल्पनेतून श्री श्रीपाद विठ्ठल आगाशे हे गेली 44 वर्ष नेत्रदान करण्यासाठी लोकांना प्रेरणा देतात. शिक्षणानंतर सन 1971 ते 91 या 20 वर्ष ते चेन्नई तमिळनाडू जवळील महाबलीपुरम नजीकच्या कल्पाकम येथे अणुशक्तीमध्ये कार्यरत होते. एकदा सहज वाचनाच्या आवडीतून रीडर्स डायजेस्ट या प्रसिद्ध मासिकातला एक लेख त्यांनी वाचला, ज्यात श्रीलंका हा देश जगाच्या नकाशात दिसणारा टिकली एवढा देश, पण हा जगातल्या बऱ्याच देशांना तसेच भारताला सुद्धा नेत्रदानाच्या माध्यमातून डोळे देतो, पुरवतो. जगातल्या 36 देशांना त्यांच्या देशात त्यांच्या नागरिकांनी दान केलेले नेत्र नियमितपणे पुरवतो. हे जेवढं अजब मला वाटलं तेवढंच मला लाजिरवाणंही वाटलं. हे त्यांना कळालं. आणि मग काय, कल्पाकम येथे असताना जानेवारी 1981 ते 91 या 10 वर्षात नेत्रदानाचे 1200 फॉर्म भरण्यात त्यांना यश आलं. पुढे 1992 ला मुंबईत बदली झाल्यावर हा आकडा 15,000वर कधी पोहोचला हे त्यांना सुद्धा कळलं नाही. नेत्रदानाचा प्रसार व प्रचार मोठ्या प्रमाणावर व्हावा यासाठी 1995 ते 96 पासून त्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये नेत्रदानावर व्याख्यानं द्यायला सुरुवात केली. वेगवेगळ्या प्रदर्शनांमध्ये स्टॉल टाकून ते नेत्रदानाचं महत्व लोकांना पटवून देतात. नेत्रदानाचे महत्व सांगणाऱ्या व जाहिरात करणाऱ्या काही पिशव्या त्यांनी मोफत छापून वाटल्या आणि ज्यामुळे नेत्रदानाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला. कुठलीही सामाजिक संस्था स्थापन न करता प्रत्येक सामाजिक संस्थांचे पाठबळ त्यांना त्यांच्या कामामुळे मिळाले. नेत्रदानाच्या या कामात त्यांच्या पत्नी सौ पुष्पा श्रीपाद आगाशे या खांद्याला खांदा लावून साथ देत होत्या. मात्र पत्नीच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांचे डोळे सुद्धा दान करणारे श्री श्रीपाद विठ्ठल आगाशे बॅनर लावून, प्रदर्शनात स्टॉल टाकून, कोरोना काळात ऑनलाईन व्याख्यानं घेऊन, घरात कोणीही अंध नसताना फक्त रीडर्स डायजेस्ट या मासिकातील एका लेखाच्या प्रेरणेतून नेत्रदानासाठी आय डोनेशन नीड ऑफ डोनेशन या ब्रीदवाक्याच्या माध्यमातून गेली 44 वर्ष नेत्रदानासाठी झटत आहेत. गेली 25 वर्ष त्वचादान, 20 वर्ष अवयवदान आणि देहदानासाठी भारतीयांना तयार करीत आहे. पण जरूर नेत्रदानासाठी पुढे यावं, भारताला स्वयंपूर्ण करावं, दृष्टीहीन देश बांधवांना अमूल्य दृष्टी देण्यात काही प्रखरतेने आणि चिकाटीने प्रयत्न करावेत, त्यांना ही दृष्टी द्यावी असं आवाहन मी करू इच्छितो. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देत आम्ही फक्त एवढेच म्हणू, श्री श्रीपाद विठ्ठल आगाशे, तुम्ही आहात मान महाराष्ट्राचा आणि म्हणूनच तुम्हाला मिळतोय सन्मान महाराष्ट्राचा.